महत्त्वाचा निर्णय केला या ठिकाणी तयार होणार आहे। हा देशातला पहिला असा प्लांट आहे की जो विदाउट टिपिंग फी या ठिकाणी संपूर्णपणे खाजगी गुंतवणुकीतून करण्यात आला आहे। जवळपास 300 कोटी रुपयाची गुंतवणूक ही या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आणि हे जे मॉडेल आहे हे इतकं चांगलं आहे की ज्याच्यातनं पुढच्या काळात कुठेही कचऱ्याचे ढीग आपल्याला दिसणार नाही आणि वेस्टला वेल्थमध्ये कन्वर्ट करून त्या माध्यमातून आपण जो काही आपलं पर्यावरण आहे त्या पर्यावरणाची हानी देखील मोठ्या प्रमाणात टाळणार आहोत। जे वर्षानुवर्ष हा सगळा जो पूर्व नागपूरचा भाग आहे की ज्या भागामध्ये आपण भांडेवाडी म्हटल्यानंतर कचऱ्याचे ढीग आणि वास अशा प्रकारचं जे समीकरण होतं हे पूर्णपणे संपत आहे आणि पुढच्या 3-4 महिन्यानंतर या ठिकाणी वासाचा प्रश्न देखील संपेल आणि जवळपास 6-8 महिन्यात वर्षभरात संपूर्ण ढीग संपून या ठिकाणी अगदी सगळी लँड रिक्लेम झालेली असेल। मला असं वाटतं की देशातला एक अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा प्लॅन आज या ठिकाणी तयार झाला आहे। मराठा समाजासाठी सर्वाधिक निर्णय तुम्ही मुख्यमंत्री असलेल्या सरकारने घेतलेले आहे, तर ही जरांगे पाटील आज भर उन्हात उपोषणाला बसले, विखे पाटील त्यांना भेटायला गेलेले आहे। सरकारचे प्रमुख म्हणून तुमचं काय म्हणणं आहे? बघा, सरकार या प्रश्नावर नेहमीच सकारात्मक आहे। सरकारने वारंवार निर्णय घेतलाय, प्रत्येक वेळी जेव्हा अडचण आली त्यावेळी सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि या संदर्भात मी एवढंच सांगेन की सरकारची भूमिका पारदर्शक आहे, सरकारची भूमिका सकारात्मक आहे आणि ती भूमिका आम्ही सातत्याने मांडतो आहे आणि यापुढेही सरकारची भूमिका ही सकारात्मकच असेल। आमचं सरकार सर्व समाजाकरता सकारात्मक काम करणारं सरकार आहे। आम्ही समाजांना एकमेकापुढे आणून भांडण करत नाही, सगळ्यांचं भलं कसं होईल हा प्रयत्न करतो आणि विशेषतः मराठा समाजाच्या संदर्भात मी पुन्हा एकदा सांगतो, जेवढे निर्णय मी घेतले आणि शिंदे साहेबांनी घेतले एवढे इतिहासात कधी झाले नाहीत आणि पुढेही आम्ही मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतच राहू। फक्त हे निर्णय घेत असताना देशाचं संविधान, देशाचे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांनी दिलेले निर्देश याचं मात्र पालन करावं लागेल। त्या निर्देशांचा अवलंब न करता जर एखादा निर्णय घेतला तर त्यातनं केवळ प्रसिद्धी मिळेल पण तो निर्णय टिकणार नाही। त्यामुळे संविधान आणि न्यायालयाचे निर्णय यांच्या कसोटीवर जे निर्णय आम्हाला घेता येतील त्याच्या कसोटीवर खरे ठरणारे जे निर्णय असतील ते सगळे निर्णय आम्ही घेऊ। जरांगेंचं आंदोलन सुरू झालं की ओबीसी समाजामध्ये एक भीतीचं वातावरण असतं, तुम्ही त्यांना काय आश्वासन? मी असं स्पष्टपणे सांगतो, एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही। ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही, आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार सातारा गॅझेटियरचा जीआर काढण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। नाही, त्या संदर्भात आता चर्चा चाललेली आहे, एवढ्या डिटेलमध्ये मी बोलणार नाही। मी पुन्हा एकदा सांगतो, न्यायालय, कायदा आणि संविधान याच्या चौकटीत बसून कुठलाही निर्णय घ्यायला आम्ही तयार आहोत। मराठा मंत्रालयाची देखील मागणी केली आहे, क्या बताएंगे जी? एक ये बहुत ही महत्वपूर्ण इस प्रकार का प्रोजेक्ट यहाँ पर तैयार हुआ है। जो म्यूनिसिपल वेस्ट है करीब 1200 टन पर डे, 1200 टीपीडी, उसका प्रोसेसिंग का ये प्लांट है। इस प्लांट में से बड़े पैमाने पर जो हमारा गैस है वो निर्मित होगा, करीब 28 टीपीडी गैस निर्माण होगा, करीब 120 टीपीडी खाद इसमें से तैयार होगा और करीब 400 टीपीडी आरडीएफ इसमें से तैयार होगा। तो एक प्रकार से देश का ये पहला प्लांट है जहाँ पर पूरा जो कचरा है ये ड्राई डाइजेशन की पद्धति से इस प्रकार से कन्वर्ट हो रहा है और विदाउट टिपिंग फी यहाँ पर इसका निर्माण किया है। इसमें सुसबीड जो ध्यान कर
पाटील यांच्याकडून त्यांची भेट घेतली जाते. रात्रभरात जो एक नवा ड्राफ्ट तयार करण्यात आलेला आहे त्याची माहिती जरांगे पाटलांना दिली जाते. तर दुसरीकडे नागपूरमध्ये देशातल्या मोठ्या बायोगॅस प्रकल्पाचा आढावा जो मुख्यमंत्र्यांनी नुकताच घेतलेला आहे, हा आढावा घेतल्यानंतर ते माध्यमांसोबत संवाद साधतायत. मात्र त्याच वेळेला जरांगेंच्या उपोषणाच्या भूमिकेवर देखील मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की ओबीसी समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय आम्ही होऊ देणार नाही.